आज मी बनवायला लागले दुधाची खीर. त्याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ते आणि सुरकुंब्याच्या शेवया टाकून. कारण उन्हाळा आहे, उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे लेकरांना घरचंच जुनं जुनं खाऊन कंटाळा येतोय. त्याच्यासाठी खाण्यामध्ये काहीतरी बदल असावा म्हणून आज दुधाची खीर करण्याचा बेत केलेला आहे. आणि बघा ते आता थोड्याच वेळात करण्यात येईल. हे बघा इथं आमच्या मंजूनं इथं काजू, बदाम वाटून ठेवलेले आहेत. तिनं तयारी करून बसली आणि आता खिरीला सुरुवात करायची आहे. जशी जशी खीर करत जाईल तसं तुम्हाला मी त्याचं अपडेट देत जाईन आणि शेवटी खीर कशी झाली हे पण तुम्हाला दाखवेन. पुसते ना. ही आहेत सुरकुंब्याच्या लाल शेवया आणि त्या तुपामध्ये भाजायचा आहे. मंजू हे आहेत काजू आणि बदाम.
टाक ना, ग्लास भरतो तेवढं बी नको, कमी कर, टाका ना. साखर, बघा इकडं कसं जेवण आहे ते चालू मजेत माझ्या करायचे. इकडं कावली खीर करायला आम्ही चालू आहे आणि इकडं थंड कूलरच्या हवेमध्ये बसून गप्पा मारत जेवण चालू आहे. काय काय घेतले जेवायला बघू. काय नाही, शेपूची भाजी होती खाल्ली, भुईमुगाच्या शेंगा, वरण, भात, भाकरी आणि लोणचं आणलं नाही खाल्लं का लोणचं? काय का. तेव्हा खीर करून तयार झालेली आहे आणि आता मी टेस्ट करण्यासाठी माझ्या मुलीला देते. थोडं कमी टाकायला पाहिजे होते शेवया. बस की बस. ह्याच्यात बी त्या पण ग्लास बघून शिकतो. हो, पप्पाला बी दे, पप्पाला दे ग्लास, तिथला ग्लास घे. हो. नाही होते सगळं, किती पण केलं तर आपण आणि मी ती टेस्ट करून पण पाहिली, खूप छान झाली. तशीच खीर तुम्ही पण करून बघा आणि खरंच त्याची टेस्टी चव घ्या. आणि माझा खिरीचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.